नमस्कार, महाफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मुंबई महापालिकेच्या वतीने डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात झाली आहे। गुरुवारी मुंबई महापालिकेच्या के पश्चिम प्रभाग कार्यालयातून अंधेरी पश्चिमेकडील पदपथावरील दुकानदारांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये महापालिकेकडून जयप्रकाश रोडवरील 100 पेक्षा अधिक दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला। नागरिकांनी पालिकेच्या या कारवाईचं स्वागत केलं असून कारवाईनंतर नागरिक पदपथावरून मोकळेपणाने चालू लागल्याचं देखील पाहायला मिळालं। जयस्तंभावर यायच्या आधी खरा इतिहास शिका अशी भूमिका रोहन जामदार माळवतकर यांनी व्यक्त केली। कोरेगाव भीमा जयस्तंभ प्रवेशाचा मुद्दा वादग्रस्त जागेवर शासनाला प्रवेश अनुमती, न्यायालयाच्या निर्देशानुसार जयस्तंभ परिसरात प्रवेश देण्याचं ते म्हणाले। अंधेरीत 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली। चिल्ड्रन वेलफेअर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन त्यांची सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण सापडलेले आहेत। एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक 27 रुग्ण आहेत। नागरिकांना मास्क घालण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण सापडलेले आहेत। महापालिका सतर्क झालेली आहे। घाबरू नका, काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आरोग्य विभागाने आवाहन केलेलं आहे। सध्या देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट JN.1च्या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत। सुरुवातीला केरळ राज्यात रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील रुग्ण आढळून आलेले आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलेलं आहे। आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार येत्या 24 तासांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1चे नवीन 21 रुग्ण आढळले। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्झमबर्ग या भागात आढळलेला। कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली। आरोग्य प्रशासन सज्ज झालेले डॉक्टर दक्ष शहा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे, ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे। मुंबईमध्ये आपण सर्व तयारी केलेली आहे, त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही असं त्या म्हणाल्या। अणुऊर्जा रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणात झाले पाहिजेत। कोकणातील लोक मनाने श्रीमंत आहेत, तशीच ती धनानेही श्रीमंत झाली पाहिजे असं वक्तव्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केलेलं आहे। संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी पुढील महिनाभर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असेल। जमावबंदीच्या काळामध्ये लाऊडस्पीकर, वाद्य आणि बँड वाजवण्यास तसंच फटाके फोडण्यास बंदी आहे। पेण तालुक्यातील समाजसेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शब्दभेदी या सामाजिक संस्थेकडून तयार करण्यात आलेले भाल पेण 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला। हा प्रकाशन सोहळा रायगड जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांच्या हस्ते पार पडला। संत गाडगे महाराज यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक भाजपाच्या महानगर पर्यटन आघाडीतर्फे गरजूंना साहित्य वाटप करण्यात आलं। जव्हारच्या चालतवड येथील श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे विद्यार्थी आणि स्थानिकांना गरजू साहित्याचं वाटप करण्यात आलं। नंदकुमार देसाई यांच्या आवाहनानुसार नाशिककरांनी हे साहित्य संस्थेमध्ये पाठवलं होतं। या निमित्ताने संस्थेचे प्रमुख विश्वनाथ नाचवणे यांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले। पनवेलमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली। गुन्ह्याच्या
खुनाच्या गुन्ह्यामध्ये बांगलादेशातील न्यायालयाने 3 महिने मुदतीच्या बंधपत्रावर मुक्त करून तेथून फरार होऊन आणखी 2 जणांसोबत हा आरोपी राहत होता। आली हसीफ शेख असं मुख्य आरोपीचं नाव आहे, तर राबिवल शेख आणि रुबेल शिखेदार असं दुसऱ्या आरोपींचं नाव आहे। वृद्ध दाम्पत्यांना एकटं गाठून लुटणाऱ्या परराज्यातील 2 फरार महिला चोरट्यांना कराड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। बोलीभाषेच्या आधारावर पोलिसांनी या आरोपी महिलांना ओळखून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले। इयत्ता 12वीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीला तिच्या आईवडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे। हा घृणास्पद आणि खळबळजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एका तालुक्यातील गावात घडलेला आहे। पीडितेच्या काकीच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी पीडितेचे आई-वडील आणि अन्य एका महिलेसह एकूण 6 जणांना अटक केलेली आहे, तर एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। दारुड्या पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीसह 6 वर्षीय मुलगी आणि 8 वर्षीय मुलाची क्रिकेटमधील लाकडी बॅटने मारहाण करून हत्या केल्याची घटना ठाण्यातील कासारवडली गावामध्ये घडली। या घटनेप्रकरणी पोलिसांनी तिहेरी हत्येचा गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने श्रीरामपूर हादरले। 13 वर्षीय मुलाकडून अत्याचार करण्यात आला। पीडित अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गरोदर असून आरोपी विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे।